नमस्कार, आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क। पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून। ट्यूशन एरियातील क्लासेसचे संचालक शेकडो विद्यार्थ्यांचे शिकवणीचे पैसे घेऊन फरार, विद्यार्थ्यांचे शिक्षण अधांतरी। लातूर शहरातील उद्योग भवन परिसरात दिशा फिजिक्स क्लासेस नावाने शिकवणी वर्ग असून शेकडो विद्यार्थ्यांनी फिजिक्स विषयाची शिकवणी प्राध्यापक शशीधर सर यांच्याकडे लावली असून सदरील शिक्षकाने शिकवणी फी म्हणून मे 2024 मध्ये जवळपास 300 विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 25,000 रुपये प्रत्येकी जमा करून घेतले व 8 दिवस शिकवणी वर्ग घेतले व नंतर शिकवणी वर्ग बंद केले ते आजतागायत बंद आहेत। अनेक वेळा सरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही दिवस त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नसून फिजिक्स शिकवणी वर्ग बंद असल्या कारणाने विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे। पालकांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। आपण इथे का जमा झालात, काय प्रकरण आहे? इथे तुम्ही पाहू शकता हे दिशा फिजिक्स क्लासेस तुम्हाला दिसत असेल। इथे आज जे 300-325 विद्यार्थ्यांचा जे प्रश्न आहे तो हा आहे की 3 महिने झालं सगळ्यांनी फीस भरली आहे। यामध्ये 11वी 12वी आणि रिपीटरचे विद्यार्थी आहेत। इंजिनिअरिंग डॉक्टर फील्ड साठी जाणारे हे विद्यार्थी असणार आहे। तर यांनी जी फीस भरली आहे ती शशीधर सर जे आहेत फिजिक्स क्लासेस घेतात त्यांनी सगळ्यांची फीस घेतली। ती 25,000 30,000 अशा पद्धतीने सगळ्यांची फीस जमा झालेली आहे। त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की 4 दिवसांनी की त्यांचा ऍक्सिडेंट झालाय आणि त्यासाठी सगळ्यांनी कोऑपरेट करा, त्यांना थोडं कॉम्प्लिकेशन झाले, यासाठी त्यांनी दवाखान्यात आहेत, ऑपरेशन होणार आहे, याच्यासाठी त्यांनी सगळ्यांना रिक्वेस्ट केली। या रिक्वेस्ट पोटी सगळ्यांनी 1 महिना 1.5 महिना 2 महिने करत शेवटपर्यंत वाट पाहिली। त्यानंतर त्यांनी शेवटचं सांगितलं की एवढी वेळ तुम्ही आमची विनंती ऐकली आहे तर आता शेवटी 16 ऑगस्ट पर्यंत तुम्ही फक्त वाट बघा। 16 ऑगस्टला मी काहीही करून कसंही करून इथे येणार आणि क्लास सगळ्यांचा सुरू करणार आणि वेळेमध्ये सगळ्यांचा क्लासेस कंप्लीट करून देणार, त्यांचा सिलेबस कंप्लीट होणार। पण त्यानंतर सुद्धा त्यांनी आलेले नाहीत। मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा सगळे पॅरेंट्स इथं आले होते तेव्हा ऑफिस चालू होतं मागच्या आठवड्यामध्ये। आता त्या दिवशी कसं तरी त्यांनी सगळ्यांना हँडल केलं, नाही आता येणार आहेत, आता होणार आहे म्हणून। आणि त्यानंतर आज त्या दिवसापासून शुक्रवारी शनिवार पासून ही ऑफिस बंद आहे। इथं सगळे पॅरेंट्स येतात, स्टुडंट्स येतात, बघतात आज तरी चालू झालंय का। मग त्यानंतर आम्ही सरांना मेसेज पण केलेले आहेत, कॉल कुठलाच लागत नाही। यांनी जो बॅनरला नंबर दिलेला आहे, स्टुडंट साठी नंबर दिलेला आहे, यातला एकही फोन लागत नाही। सरळ भाषेमध्ये सांगायचं म्हणजे आता त्यांनी पैसे घेऊन सगळे गेलेले आहेत आणि ते कसलाही रिप्लाय आणि त्याला कसलंही आन्सर कोणी द्यायला तयार नाहीये। ऑफिसचे लोक सुद्धा इथं नाहीयेत, लॉक आहे इथं 2 आठवड्यापासून। त्याच्यामुळे आज जे हे सगळे जमा झालेत ते याच्यासाठी जमा झालेत की आता आपल्याला ही फीस परत घ्यावी लागेल, कारण आता हे ट्युशन घेण्याची तर यांना गॅरंटी उरलेली नाहीये, कारण त्यांच्यावर विश्वास टाकला। त्यामुळे 3 महिन्यापर्यंत त्यांनी वाट बघितलेली आहे सगळ्यांची, सगळ्या पॅरेंट्सनी वाट बघितली, सगळ्या स्टुडंट्सनी वाट बघितलेली आहे। आता आज जर त्यांना क्लासेस करायचे म्हटले तर दुसरीकडे खूप जास्त फीस द्यावी लागणार आहे, कारण त्यांचा सिलेबस अचानक कोणी कव्हर करून देणार नाहीये। खरं त्यांचं शैक्षणिक नुकसान तर झालंयच, पण आता त्यांचं आर्थिक नुकसान पण खूप डबल आहे त्याच्या। दुसरीकडे जर आज त्यांना जायचं म्हटलं तर 20,000 जी फीस द्यावी लागते नॉर्मली सगळे ट्युशन एरियामध्ये, आज त्यांना 1 लाखापर्यंत सुद्धा फीस द्यावी लागू शकते, कारण त्यांना ते प्रायव्हेट करावे लागणार आहेत। क्लासेस सगळे पुढे गेलेले आहेत, त्याच्यामुळे आता ते करतील, पण ह्या नुकसानीसाठी पण त्यांनी ते विचार केला पाहिजे, ही आमची मागणी आहे। पैसे तर आर्थिक नुकसान तर आहेच, पण त्याबरोबर शैक्षणिक जे नुकसान झालंय याच्यावरही विचार व्हावा अशी विनंती आम्ही करणार आहेत। मग ते जिल्हाधिकारी असो या SP ऑफिसला आम्ही जाऊ। ही महत्वाची गोष्ट, त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की शैक्षणिक जे नुकसान होतं ते पैशापेक्षा खूप जास्त आहे। धन्यवाद, एवढं सांगायचं। आता प्रशासनाकडे तुम्ही काय दिलेलं आहे का पत्र वगैरे? नाही, आम्ही नाही। त्यांनी ग्रुपमध्ये जे केलं त्यांनी सेटिंग अशी केली की त्यांनीच फक्त मेसेज करू शकतात त्यांनी। मग तेव्हा आम्ही सगळ्यांनी मिळून एक ग्रुप तयार केला आणि त्यानंतर आम्ही ठरवून आज इथं गोळा जे झालोय ते त्याच्यासाठी झालेले आहेत। उद्या आम्ही सगळ्या ठिकाणी मग कलेक्टर ऑफिस असेल, SP ऑफिस असेल किंवा कन्झ्युमर कोर्ट असेल, या 3 ठिकाणी आम्ही आमचे केस फाईल करणार आहेत।